आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील संस्कार फाउंडेशन आणि फाउंडेशनचे संस्थापक अजय शेठ घुले यांनी आपल्या सामाजिक कार्याचा वारसा जपत पंढरपूर येथील वारकरी धर्मशाळेला मदतीचा हात दिला आहे। मंचर वारकरी सेवा मंडळाच्या वतीने लोकवर्गणीतून पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या धर्मशाळेसाठी संस्कार फाउंडेशनच्या वतीने 16 बेड, गाद्या आणि उशा असे साहित्य भेट देण्यात आले आहे। मंचर येथील वारकरी सेवा मंडळाच्या माध्यमातून पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या निवासासाठी एक भव्य धर्मशाळा बांधण्यात आली आहे। या धर्मशाळेत वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी 16 बेडची अत्यंत आवश्यकता होती। ही गरज ओळखून अजय शेठ घुले यांनी तातडीने संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व साहित्य उपलब्ध करून दिले। या मदतीमुळे पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांची सोय होणार आहे। संस्कार फाउंडेशनने दाखवलेल्या दातृत्वाबद्दल मंचर वारकरी सेवा मंडळाच्या वतीने अजय शेठ घुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला। संस्कार फाउंडेशन हे नेहमीच गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे व्यासपीठ आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या। अजय शेठ घुले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार फाउंडेशनने आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत। यामध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरजू विद्यार्थ्यांना सायकलिंगचे वाटप, थंडीच्या काळात गोरगरिबांना ब्लँकेट वाटप अशा अनेक उपक्रमांतून फाउंडेशनने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। येथून पुढेही गोरगरिबांसाठी आणि सामाजिक कार्यासाठी फाउंडेशन सदैव तत्पर असेल, असे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले। लोकवर्गणी आणि दातृत्वातून उभी राहिलेली ही भव्य धर्मशाळा आता वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे। येत्या दिनांक 23 आणि 24 एप्रिल या तारखेला या इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत। मंचर ग्रामस्थ व वारकरी सेवा मंडळ पंढरपूर येथे चाललेल्या धर्मशाळेसाठी संस्कार फाउंडेशनच्या वतीने संस्कार फाउंडेशनचे सर्व आणि संस्कार फाउंडेशनचे सर्व ट्रस्टी आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून पंढरपूर येथे चाललेल्या धर्मशाळेचे काम पूर्णत्वास आलेले आहे। 23 आणि 24 तारखेला या धर्मशाळेचे उद्घाटन होणार आहे आणि त्यात एक खारीचा वाटा म्हणून आज अजय शेठचं काम हे समाजामध्ये अनेक क्षेत्रामध्ये अजय शेठचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। दातृत्व आणि कर्तृत्वाने मोठा असलेले अजय शेठ हे समाजामधील एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते। त्यांच्याच माध्यमातून आज या ठिकाणी या धर्मशाळेसाठी 16 बेड्स पूर्ण सेट सहित त्या ठिकाणी आज ट्रस्टी या ठिकाणी वारकरी सेवा मंडळाचे आहे, मंचरचे ग्रामस्थ आहे, यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। निश्चितच अजय शेठचं काम हे समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे आणि इथून पुढे जाणारे सगळे भाविक त्या ठिकाणी निश्चितच या गोष्टीचा आनंद घेतील। धन्यवाद। मंचर वारकरी सेवा मंडळ पंढरपूर या ठिकाणी निश्चितच आज खूप असा चांगला कार्यक्रम होतोय। संस्कार फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आधारस्तंभ अजयजी घुले यांच्या माध्यमातून आम्हालाही थोडा ह्या फाउंडेशनच्या माध्यमातून खारीचा वाटा उचलायला मिळतोय। आमच्यासाठी ही निश्चितच भूषणावह भाव आहे। या ठिकाणी अजय शेठच्या बाबतीत सांगायचं म्हटलं, नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्व यांचा तिहेरी संगम म्हणजे अजय शेठ घुले। निश्चितच समाजाला दिशा देणारं हे व्यक्तिमत्व आणि आज आम्हालाही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हालाही त्या पद्धतीचं चांगल्या पद्धतीचं प्रेरणास्थान त्यांच्या माध्यमातून मिळतंय। आज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून 16 बेड असतील, 16 मॅट्रेस असतील, 16 पिलो असतील। 23-24 तारखेला जो पंढरपूर या ठिकाणी जो कार्यक्रम होतोय, या कार्यक्रमासाठी या ठिकाणी फुलना फुलाची पाकळी या माध्यमातून अजय शेठ यांनी जी भरीव स्वरूपात देणगी दिली किंवा लोकार्पण सोहळा या माध्यमातून होतोय, निश्चितच आम्हाला खूप आनंद वाटतोय। असंच काम त्यांच्या हातून होत राहो, पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। दानशूर व्यक्तिमत्व माननीय अजय शेठ घुले यांच्या माध्यमातून आपल्या मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ पंढरपूर येथे होत असलेल्या धर्मशाळा बांधकामासाठी मंचरमध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी सहकार्य केले। त्यामध्ये अजय शेठचा सुद्धा खारीचा वाटा म्हणजे चांगल्या प्रकारचा वाटा, यासाठी या ठिकाणी बेड, गाद्या असतील, उशा असतील, या ठिकाणी त्यांनी 16 या ठिकाणी अर्पण मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळ दिले आहेत। अजय शेठच्या बद्दल झालं तर आपण पाहिलं तर कोरोना काळ असेल नाही तर कुठलाही जिथं कमी तिथं अजय शेठ म्हणजे आम्ही ग्रामीण रुग्णालयाचं काम करत असताना अजय शेठ नेहमीच ग्रामीण रुग्णालयाला नेहमीच सहकार्य केलंय। तसंच अजय शेठचं व्यक्तिमत्व हे फार मोठं म्हणावं लागेल। त्याबद्दल अजय शेठ या मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या वतीने आपलं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद। आणि सर्व मंचर ग्रामस्थांना सांगू इच्छितो की 23 आणि 24 एप्रिलला मंचर निगुडवाडी असेल, शेवळवाडी असेल, या ग्रामस्थांनी फक्त मंचरचं भूषण हवं अशी इमारत आपण त्या ठिकाणी उभी केलेली आहे।
त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी लिफ्टची व्यवस्था, हॉल, 16 रूम, अटॅच संडास बाथरूम रूम, अनेक हॉल, अनेक मोठं शेड, 2.5 गुंठ्यामध्ये मोठं शेड, असं भव्य दिव्य आपलं मंचरकरांचं ते साकारतो आहे. 23-24 तारखेला आपण त्या ठिकाणी उद्घाटन ठेवलेलं आहे. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, सर्वांनी त्या उद्घाटनाच्या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढावी हेच मी सांगू इच्छितो.